जवळपास 500 वर्षांचा इतिहास असलेल्या नायगावमधील फेस्टा उत्सवात साजरा करण्यात येतोय। वसईच्या नायगाव पश्चिम भागातील पाली चर्च यात्रा उत्साहात संपन्न झाली आहे। ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। या यात्रेमध्ये काही खास वैशिष्ट्य देखील आहेत। याबद्दल मुंबई मराठीचे प्रतिनिधी सुरेंद्र झोटिंगे यांनी या यात्रेबद्दल काय सांगितलंय पाहूयात। भव्य आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या पाली चर्च मध्ये याला पालीचा फेस्टा सुद्धा म्हटलं जातं, कारण की आज आहे 18 डिसेंबर। ही तारीख विशेष आहे, महत्वाची आहे का ते सांगतो। इसवी सन 1577 मध्ये कोळी बांधवांना माझ्या उजव्या बाजूला अरबी समुद्र आहे, त्या अरबी समुद्रामध्ये एक लाकडाची मूर्ती मिळाली होती, तीच ही माऊली। आणि या माऊलीचं म्हणजे ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर मदर मेरीच्या हातात एक छोटा मुलगा असतो, म्हणजे येशू ख्रिस्त असतात, परंतु या माऊलीच्या हातात मूर्ती नाही आहे। म्हणजे काय, ती बाळाच्या प्रतीक्षेमध्ये उभी आहे। म्हणूनच 25 डिसेंबरला जिथे येशूचा जन्म होतो त्याच्या 7 दिवसाआधी म्हणजे आजच्या दिवशी 18 डिसेंबरला दरवर्षी न चुकता अखंडित पद्धतीने इकडे पालीचा फेस्टा सुरू होतो। ही ऐतिहासिक माहिती घरोघरी सांगितली जाते। याच्या व्यतिरिक्त सुद्धा इथे मोठी अशी परंपरा आहे, जत्रा खूप मोठी असते। मी जत्रेचे व्हिज्युअल तुम्हाला दाखवतोय, परंतु जर तुम्ही वसई भागात असेल तर वसईचा डिसेंबर, वसईचा क्रिसमस, वसईचा नाताळ आणि वसईचं नवीन वर्ष खास आहे, कारण की पोर्तुगीजांचं साम्राज्य असल्यामुळे इकडे मोठ्या प्रमाणावर कॅथलिक प्रभाव आपल्याला दिसतो। आणि इकडचे कोळी बांधव, मराठी बांधव, ख्रिस्ती बांधव अतिशय प्रेमाने सलोख्याने राहतात आणि आपली परंपरा जपत असतात।